बिलकुल कुचकामी आणि भ्रष्टाचारीपणे असं माझा आरोप आहे। मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीनं येऊन 10 वेळा सांगितलेलं आहे। गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात, खड्डे भरतात, पुन्हा आता मागच्या 4 महिन्यापूर्वी खड्डे भरले, आता पुन्हा खराब झालेले आहे। मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही, कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक, पण याच रवींद्र चव्हाणांनी हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, जे 8-10% अबोव आहेत, जे खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडे तेवढी नाही, त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट 5पट रकमेचे टेंडर्स काढलेले आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले। त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।